नमस्कार. आज आपण मस्त असा दाणेदार शाही गाजर हलवा बघणार आहोत. हिवाळा म्हटलं आणि त्यात जर गाजर हलवा बनवला नाही तर काय मजाच. असं असतं ना की ज्या सीझनमध्ये त्या गोष्टी झाल्याच पाहिजे. तर आज आपण मस्त असा हा गाजर हलवा बनवत आहोत. तर सगळ्यात पहिले एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं. तूप छान मेल्ट झालं की मी या ठिकाणी बदामाचे काप घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स या ठिकाणी घेऊ शकता. छान असे लालसर होऊ द्यायचे आहेत आणि आपले छान फ्राय झाले की त्यानंतर आपण काढून घेणार आहोत. तर 2 प्रकारचे गाजर मिळतात. तर जे सीजनल असतात ना त्याचा असा कलर असतो. मस्त असे लालसर असतात हे गाजरं आणि असे जरी खाल्ले ना तरी फार गोड लागतात. तर असे गाजरं तुम्ही आणा आणि त्याच गाजरांचा हलवा करा की तो अप्रतिम असा लागतो. मी असं सांगितलं की आपण दूध आणि पाण्याचा वापर नाही करणार. तर या ठिकाणी मग कसं शिजवणार गाजर, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तूप घातलेलं होतं आणि त्याच्यात हा गाजराचा कीस घातला. तो व्यवस्थित असा आपण साधारण मीडियम फ्लेमवरती 4-5 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि आपण हे परतवत असतानाच ना तूप पण असतं त्यामध्ये, त्याचबरोबर गाजराला आपोआप पाणी सुटत जातं आणि त्याच पाण्यामध्ये ना आपला हा हलवा शिजणार आहे. तर बघू शकता अजूनपर्यंत बाकीचं मी काहीच टाकलेलं नाही. मस्त असं पाणी या ठिकाणी याला सुटलेलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेणार आहोत. बऱ्यापैकी त्याचा कलर बदलला पाहिजे. यानंतर यामध्ये ना आपण आपल्या आवडीनुसार वेलची पूड टाकणार आहोत. तर मी जी फ्रेश वेलची असते ना वेलदोडा तीच कुटून यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर साखर घातलेली आहे. तर आपल्याला किती गोड हवं त्यानुसार आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही थोडंसं जायफळ देखील या ठिकाणी वापरू शकतात. तर साखर घातलेली आहे आणि वेलची पूड घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता या साखरेला पुरात पाणी सुटणार आहेत आणि त्या पाण्यामध्येच हा आपला गाजराचा कीस आहे तो व्यवस्थित शिजवला जाणार आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मी 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने शिजवून आपण घेऊया. बघू शकता साखरेचा देखील पाक तयार झाला आहे मस्तपैकी आणि आपला हलवा देखील बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं साखरेला देखील पाणी सुटलं. अजूनपर्यंत आपण एक थेंबही पाणी यामध्ये वापरलेलं नाहीये. तर बऱ्यापैकी आपला हलवा हा शिजत आलेला आहे. आता या ठिकाणी आपण घालणार आहोत शाही हलवा. म्हटला म्हणजे शाही पदार्थ कुठला असणार तुम्ही ओळखलंच असेल. तर या ठिकाणी मी वापरत आहेत. पुन्हा एकदा आपण थोडंसं शिजवून घेऊया. आता अशा प्रकारे व्यवस्थित असा हा गाजर या ठिकाणी शिजलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी घालणार आहोत हा खवा. तर 50 ते 60 ग्राम मी या ठिकाणी खवा घेतलेला आहे आणि तो आता व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. दुधाचं काम पण या ठिकाणी खव्यानेच केलेलं आहे आणि त्याची चव देखील तितकीच शाही लागते. आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम तसाच हा खवा टाकल्यामुळे याला टेस्ट येते आणि चव देखील तितकीच शाही लागते. म्हणूनच याला मी नाव दिलं की शाही गाजर हलवा. तर अशा पद्धतीने सगळा हा आपला खव्यामध्ये हा हलवा मिक्स करायचा आणि थोडंसं पुन्हा हे आता मेल्ट झालं आहे खवा त्यामुळे पातळ होणार आहे. तर पुन्हा आपण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं जोपर्यंत खवा पुन्हा आपला घट्ट होत नाही. अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवत राहायचं. खवा खाली लागतो त्यामुळे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया. तर जे चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने दाणेदार हलवा आपला या ठिकाणी तयार आहे.